भाजपला पाठिंबा देणार नाही आणि त्यांचा पाठिंबा घेणारही नाही, हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती. तर भिवंडीत काँग्रेसचा महापौर, पवार गटाचा उपमहापौर होणार, म्हात्रे यांची माहिती. राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी. भाजपकडून विनोद तावडे, रामदास आठवलेंना संधी. विजया रहाटकर, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांच्या नावांची देखील चर्चा. राज ठाकरेंनी शिंदेंची भेट घेतल्यानं शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं. नरेश म्हस्के, उदय सामंत, शीतल म्हात्रेंचा टोला. नागपूरच्या रंजना नागपूरकरांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप. पतीला पुन्हा रुजू करण्यासाठी मुंडेंनी 17 लाख घेतल्याचा दावा. गृहविभागातले कक्ष अधिकारी ऋषिकेश कदमांनी सुद्धा पैसे घेतल्याचा आरोप. रोहित पवारांना सुरक्षा देण्यात यावी, खासदार सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी. सांगली झेडपीमध्ये सत्ता स्थापनेसाठी करेक्ट कार्यक्रम करावा. जयंत पाटलांनी करेक्ट कार्यक्रम करावा, आमदार रोहित पाटील यांचा आशावाद. नागपूर महापालिकेची विशेष सभा 24 फेब्रुवारीला. विविध विषय समित्यांच्या सदस्यांची निवड होणार, तर सभेपूर्वी सभापतींच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. सिंधुदुर्गात मच्छीमार हॉटेल व्यावसायिकांना आलेल्या नोटिशीवरून घमासान. निलेश राणेंच्या काळात नोटीस आल्याचा वैभव नाईकांचा आरोप. तर नाईकांच्या काळात 352 नोटीस आल्या होत्या. निलेश राणेंचा पलटवार. कोकणच्या शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. 12 मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींचा इशारा.